नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इतिहासाच्या आजच्या तासिकेमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपण बघत आहोत इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा. या अगोदरच्या भागामध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगितली होती त्याच्यामध्ये प्राचीन काळचा इतिहास लेखन आपण बघितलं होतं, मध्ययुगीन कालखंडामधला इतिहास बघितला होता. त्यानंतर आपण 20व्या शतकामध्ये जे वसाहतवादी इतिहास लेखन कशा पद्धतीने झालेलं होतं त्याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगितली होती. आज आपण पुन्हा इतिहास लेखन आणि भारतीय परंपरांमध्ये विचार करणार आहोत. भारतीय इतिहास लेखन आणि विविध तात्विक प्रणाली, त्याच्यामध्ये आपण वसाहतवादी इतिहास लेखनाचा विचार करणार आहोत. मग सुरुवातीचं जे इतिहास लेखन होतं, या सुरुवातीच्या इतिहास लेखनाचे जे इतिहासकार होते हे ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्माचे प्रसारक होते. आणि मग या लोकांनी जो इतिहास मांडलेला आहे तो इतिहास मांडताना त्यांनी भारतीय संस्कृती ही गौण आहे हे याचं प्रतिबिंब त्यांनी त्यांच्या लेखनामधनं मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी हे इतिहास लेखन केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये तुम्ही केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हा 5 खंडांचा जो ग्रंथ आहे, जो 1922 ते 1937 पर्यंतचा त्याचा कालखंड सांगता येईल. आणि त्या कालखंडामध्ये हे जे पुस्तक आलेलं होतं किंवा हा जो ग्रंथ होता त्याच्यामध्ये केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया हे वसाहतवादी लेखनाचं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. पुढे आपण विचार करणार आहोत प्राच्यवादी इतिहास लेखन. मग प्राच्यवादी इतिहास लेखनामध्ये जी युरोपीय देश होती, या युरोपीय देशांना पूर्वेकडील देश आणि संस्कृती यांच्याविषयी त्यांना आकर्षण, आदर आणि कौतुक वाटत होतं. आणि त्याच्यामधनं जी विचारसरणी होती म्हणजे युरोपीय जे देश होते, या युरोपीय देशातील इतिहासकारांना पूर्वेकडील देश आणि संस्कृती यांच्याविषयी जे आदर आणि कौतुक वाटत होतं, याविषयीचं जे लेखन करणारे इतिहासकार आहेत त्यांना आपण प्राच्यवादी इतिहासकार असं म्हणतो. मग हे जे प्राच्यवादी इतिहासकार होते यांनी संस्कृत आणि युरोपीय भाषेमधलं जे साधर्म्य होतं हे साधर्म्य शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये वैदिक वाङ्मय व सांस्कृतिक साहित्याच्या अभ्यासावरती त्यांनी भर दिलेला होता. आणि यातून भाषांची जी जननी आहे, इंडो युरोपीय भाषेविषयीची मतं त्यांनी मांडलेली होती, किंवा सर्व भाषांची जी जननी आहे ती इंडो युरोपीय भाषा आहे असं मत त्यांनी मांडलेलं होतं, किंवा अशी कल्पना त्यांनी केलेली होती. मग 1784 मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना सर विल्यम जोन्स यांनी केली. आणि त्यांनी भारतीय वाङ्मय व इतिहास या विषयाच्या अभ्यासाला त्यांनी महत्त्व दिलेलं होतं. पुढे फ्रेडरिक मॅक्स म्युलर या जर्मन इतिहासकाराने हितोपदेश या ग्रंथाचं जे भाषांतर होतं हे भाषांतर जर्मन भाषेमध्ये केलेलं होतं. त्यानंतर द सिक्रेट ऑफ द ईस्ट नावाचं एक 50 खंडांचं जे ग्रंथ होता, हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेला होता. ऋग्वेदाचं संकलन करून त्याचं जर्मन भाषेमध्ये भाषांतर करण्याचं काम सुद्धा फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी केलेलं होतं. त्यानंतर पुढे आपण एडवर्ड सईद नावाचा जो एक इतिहासकार होता, या एडवर्ड सईद नावाच्या इतिहासकाराने मग नंतर प्राच्यवादी इतिहास लेखनामधनं कशा पद्धतीचा छुपा साम्राज्यवाद होता हे आपल्याला एडवर्ड सईद यांनी सांगितलेलं होतं. मग पुढे आपण विचार करणार आहोत राष्ट्रवादी इतिहास लेखन. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या ज्या इतिहासकारांना आपली जी प्राचीन वैभव होतं, या प्राचीन वैभवाविषयीचा त्यांच्या मनामध्ये असणारा जो अभिमान होता आणि त्याच्यातून भारतीयांच्या आत्मजाणीवा जागृत करण्यात जे इतिहास लेखन झालेलं होतं त्याला आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हणतो. मग राष्ट्रवादी इतिहास लेखनाची प्रेरणा महाराष्ट्रामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी दिलेली होती. आणि मग या कालखंडामध्ये किंवा हे जे राष्ट्रवादी इतिहास लेखन होतं, या राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या लोकांनी जो ब्रिटिशांनी मांडलेला जो पूर्वग्रह दूषित असा जो इतिहास होता, या इतिहासाला त्यांनी विरोध केलेला होता. परंतु राष्ट्रवादी इतिहास लेखन करणाऱ्या जे इतिहासकार होते त्यांच्यावरती एक आक्षेप घेतला जातो, तो म्हणजे की ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं. मग यामध्ये न्यायमूर्ती रानडे होते, भांडारकर होते, मिश्र असे विविध जे इतिहासकार होते, त्याची स्वतंत्र अशी यादी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हे जे लोक होते यांनी राष्ट्रवादी इतिहास लेखन केलेलं होतं. त्यामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी द राईज ऑफ द मराठा पॉवर हा जो ग्रंथ होता हा न्यायमूर्ती रानडेंनी लिहिलेला होता. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं का मराठी सत्तेचा उदय
हा अचानक पेटलेला वनवा नव्हता, तर ती सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रामधली जी पायाभरणी होती किंवा याची स्थापनेमागची जी पायाभरणी होती ती बऱ्याच काळापासून महाराष्ट्रामध्ये सुरू होती. पुढे आपण विका राजवाडे हे जे इतिहास तज्ज्ञ आहेत, म्हणजे इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण याचं संशोधन करणारे हे विका राजवाडे होते. आणि विका राजवाडे यांच्या मते इतिहास लेखन हे मराठीतूनच झाले पाहिजे आणि आपला इतिहास हा आपणच मांडला पाहिजे. मग इतिहास म्हणजे भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची काळानुसार केलेली मांडणी. मग इतिहास म्हणजे फक्त प्राचीन काळामध्ये जे राजे होते यांनी राज्य मिळवण्यासाठी केलेले जे कटकारस्थान होते तो म्हणजे फक्त इतिहास होऊ शकत नाही, असं मतही विका राजवाडे यांनी मांडलेलं होतं. आणि त्यांनी इतिहास हा जो आहे हा इतिहास कागदपत्रांच्या छाननीवरनं इतिहास मांडला गेला पाहिजे, अशा प्रकारचं मत सुद्धा विका राजवाडे यांनी मांडलेलं होतं. त्यानंतर मग हे जे राष्ट्रवादी इतिहास लेखन होतं ना, या राष्ट्रवादी इतिहास लेखनामधनं आपला म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध जो भारतीय लोकांनी जो स्वातंत्र्य संग्राम सुरू केलेला होता ना, या स्वातंत्र्य संग्रामाला प्रेरणा जी मिळाली होती ती राष्ट्रवादी इतिहास लेखनामधनच मिळालेली होती. मग त्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं जे 1857चा जो स्वातंत्र्य समर आहे हे त्यांचं लिखाण सुद्धा त्या कालखंडामध्ये विशेष प्रेरणादायी ठरलेलं होतं. आणि मग जे या राष्ट्रवादी इतिहास लेखनामधनं प्रादेशिक इतिहास लेखनाला खऱ्या अर्थाने चालना मिळालेली होती. मग नंतर तुम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा जर कालखंड बघितला तर या स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कालखंडामधलं जे इतिहास लेखनाचं स्वरूप होतं ना हे बदललेलं होतं. म्हणजे अगोदरच्या कालखंडामध्ये जो इतिहास लेखन केलं जात होतं ना ते राजे महाराजे त्यांच्या कारकिर्दी किंवा राजघराण्यांसंबंधीचं लिखाण केलं जात होतं. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचं स्वरूप बदललं, ते म्हणजे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहास जो आहे तो मांडायला सुरुवात झालेली होती. मग अर्थव्यवस्था असेल, विज्ञान असेल, इतर सामाजिक बाबी होत्या, हे विषय आता इतिहासामध्ये यायला सुरुवात झाली होती. आणि त्याच्यामधनं परत 3 जे प्रकार उदयास आले, त्याच्यामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन आहे, वंचितांचा इतिहास आहे आणि स्त्रीवादी इतिहास जो आहे हा इतिहास त्याच्यामधनं आलेला होता. त्याच्यामध्ये मार्क्सवादी इतिहासामध्ये जर सांगायचं म्हटलं तर आर्थिक व्यवस्थेत उत्पादनाची साधनं, उत्पादनाची पद्धती असेल, उत्पादन प्रक्रिया असेल, मानवी संबंध यांचा विचार करणे आणि यांचा विचार जो आहे तो मध्यवर्ती मानून एखाद्या घटनेचा समाजावरती काय परिणाम होतो याचं विश्लेषण करणं हे सूत्र मार्क्सवादी इतिहासाने स्वीकारलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जाती व्यवस्थेमध्ये जे बदल होत गेले त्या अभ्यासाला पण त्यांनी महत्त्व दिलेलं होतं. मग हे जे मार्क्सवादी इतिहास होतं, इतिहास जो होता हा दामोदर कोसंबी आणि श्रीपाद डांगे यांचं नाव आपल्याला मार्क्सवादी इतिहासामध्ये घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये श्रीपाद डांगे जे होते हे कम्युनिस्ट पक्षाचे जे संस्थापक सदस्य श्रीपाद डांगे होते. त्यानंतर प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हा मार्क्सवादी म्हणजे इतिहासावरचा एक ग्रंथ म्हणून आपल्याला सांगता येईल. पुढे आपण बघणार आहोत वंचितांचा इतिहास. मग या वंचितांच्या इतिहासामधनं म्हणजे मार्क्सवादातून सुरू झालेली जी परंपरा होती हे इतिहास लेखन समाज म्हणजे वंचितांचा इतिहास आपल्याला असं सांगत होता की समाजाच्या तळाशी असणाऱ्या लोकांपासनं इतिहास लेखन सुरू झालं पाहिजे, असा विचार अँटोनियो ग्रामची यांनी या इटालियन इतिहासकाराने मांडलेला होता. मी पुन्हा एकदा सांगते की इतिहास लेखन हे समाजामधल्या तळातील लोकांपासून सुरू झालं पाहिजे, असं विधान किंवा असं मत अँटोनियो ग्रामची या इटालियन इतिहासकाराने मांडलेलं होतं. आणि मग त्याच्यामधनं वंचितांचा जो इतिहास आहे हा वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं काम जे होतं ते रणजित गुहा यांनी केलं. परंतु आपण जर त्याच्या अगोदरचा कालखंड बघितला तर त्याच्या अगोदर हे काम महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं. मग त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो गुलामगिरी ग्रंथ लिहिला होता, या गुलामगिरी ग्रंथामध्ये त्यांनी स्त्रिया, क्षुद्र, अतिक्षुद्र यांच्यावर समाज किंवा यांचं समाज कशा पद्धतीने शोषण करतो हे याविषयीची मतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेली होती. त्यानंतर
भारताच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीमध्ये दलितांचा वाटा जो होता तो मोठा होता आणि वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये या घटकाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्राज अँड द अनटचेबल हे जे ग्रंथ होते, हे ग्रंथ सुद्धा आपल्याला वंचितांच्या इतिहासाचीच उदाहरणं देता येतील. पुढे आपण बघूया ते म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. पुरुष इतिहासकार म्हणजे आपण जर खूप प्राचीन काळचा इतिहास लेखनाची पद्धती बघितली तर त्यावेळी बहुतांशी इतिहास लेखन करणारे जे होते ते पुरुष होते. त्यामुळे स्त्रियांचं इतिहास लेखन हा विषय त्या काळामध्ये तुलनेने दुर्लक्षित राहिलेला विषय होता किंवा त्यावरती प्रकाश टाकणं गरजेचं होतं. आणि स्त्रियांनी केलेलं जे संशोधन होत्या, त्यांच्या ज्या संकल्पना होत्या, त्यांच्या स्थानाचा नव्याने विचार होणं गरजेचा होता. आणि मग त्यातूनच 19व्या शतकामध्ये ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ होता तो त्यांनी लिहिला आणि त्याच्यामधनं त्यांनी पुरुष प्रधान संस्कृती होती, जाती व्यवस्थेला त्यांनी विरोध केलेला होता. आणि पहिलं स्त्रीवादी इतिहास लेखन करण्याचं काम ताराबाई शिंदे यांनी केलेलं होतं. त्यानंतर मग पुढे वेगवेगळे जे इतिहासकार महिला इतिहासकार आल्या किंवा स्त्री इतिहासकार आल्या, त्यांनी मग यामध्ये कामं केलेली होती. त्यामध्ये 1888 मध्ये हाय कास्ट हिंदू वुमन हा जो ग्रंथ होता हा पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला होता. त्यानंतर मीरा कोसंबी यांचं क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स नावाचा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये त्यांनी पंडिता रमाबाई ते पहिल्या डॉक्टर रखमाबाई यांच्याविषयीचे जे निबंध आहे ते त्यांनी संकलित केलेले आहे. त्यानंतर शर्मिला रेगे यांनी दलित स्त्रियांच्या ज्या आत्मचरित्रांवरचे निबंध होते ते त्यांनी संकलित केलेले होते. यामध्ये काही इतिहासकार असे होते का ज्या कुठल्याही विचारसरणीचा प्रभाव या इतिहासकारांवरती नव्हता, त्यांनी स्वतंत्रपणे इतिहास लेखन केलेलं होतं. त्याच्यामध्ये मग तुम्ही यदुनाथ सरकार किंवा इतर जी काही नावं आहेत ती तुम्ही घेऊ शकता. एकंदर भारतामध्ये जे इतिहास लेखन झालं याच्यावरती भारतामधल्या राजकीय आणि सामाजिक ज्या चळवळी होत्या, या राजकीय आणि सामाजिक चळवळींचा प्रभाव आपल्याला दिसतो. आणि नंतर मग भारतीय इतिहास लेखन जे आहे ते अधिक स्वतंत्र आणि समृद्ध होत गेल्याचं पण आपल्याला दिसतं. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत जे बघितलं याच्यामध्ये मी तुम्हाला प्राचीन इतिहास, मध्ययुगीन कालखंडामधला इतिहास, त्यानंतर वसाहतवादी इतिहास लेखन, वसाहतवादी इतिहास लेखनामध्ये आपण पुढे मग आपण प्राच्यवादी इतिहास लेखन बघितलं होतं. त्यानंतर मी तुम्हाला राष्ट्रवादी इतिहास लेखन सांगितलं होतं. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मग हे मार्क्सवादी इतिहास होता, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास इथपर्यंत आपण बघितलेला आहे. धन्यवाद.